ज्या व्यक्तीने मला घरी बोलवलंय तीच मला घराबाहेर घालू शकते. व्यक्ती? आमचा चिन्ह म्हणजे व्यक्ती. अहो त्याला अजून स्वतःचं कपाट टीक लावता येत ती व्यक्ती. तुम्हाला चिन्हाने नाही आणि कोणी बोलवलेलं असो आम्हाला केवळ नको तुम्ही चालू लागा केबलवाल्याला. नाही मी उत्पन्न रामाणी. रामाणी? हिंदी नाही मराठी. आणि हा तुमचा केबलने मिळत चाललेला मुलगा दिसतो. काय म्हणाला? काय म्हणाल? मी कुठे काय म्हणते हेच मगापासून म्हणत होते की घरात केबल लावले त्यामुळे अशी मुलं बिघडत चालली आहेत घरातली. पप्पा काय म्हणतोय बघा. काय होतं तुम्ही केबलवाले नाही तर माझं बोलणं कशाला ऐकत होता इतक्या? एक म्हणजे ना मी ते थांबवण्याचा खूप प्रयत्न केला पण तुम्ही मला ते बोलूच देत नाही. सॉरी. दुसरी गोष्ट तुमच्या या वयात लोकांना श्रोत्यांची गरज असते. वयाचं जाऊन द्यावं. तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट ह्याच्यासारखी मुलं घरात असताना ना केबल कमी काय कॅन्सल करून टाका. अहो मराठी रामाणी तुम्ही काय स्वतःला अमेरिकन रामनी समजता का? माझ्याबद्दल करायला तू केव्हा आलास? म्हणजे थोडाच वेळ झाला. तुझ्या पप्पांची गप्पा मारत होतो. म्हणजे तुमची ओळख झाली का? ओळख म्हणजे मी केबलवाला नाहीये हे त्यांच्याकडे थोडंसं लक्षात आलं. नाही म्हणजे अगं राजा ताटप लवकर ते आले तर उशीर होईल. मम्मी हा अरे हे तर आले सुद्धा. पण लवकर आलो का मी? नाही आम्हाला साठवायला उशीर झाला ना. या नाही बसा. बस आता इथे मी एकदम फॉर्मल ओळख करून देते. तर उत्पन्न मम्मी उत्पन्न आणि पप्पा हे की नाही तुमचं 50व्या बर्थडेचं प्रेझेंट. म्हणजे हीच तुला ती नेहमी शॉपिंगला बोलवणारी मैत्री. हाच तुझा ओव्हर टाइम आणि हीच तुझ्या माझी विद्यार्थी संघाची पिकनिक. आया बिरचिका बाका आणि हा माझा भाऊ चिन्मय जरा आगाऊ आहे. त्याच्या बोलण्याकडे लक्ष नको. अविनाश अरे तू बोलत का नाहीयेस? मला या सगळ्या प्रकाराचं स्पष्टीकरण हवं. मी देते ना स्पष्टीकरण. पप्पा उत्पल आहे मी की नाही लग्न करणार आहोत. असं मुलीने सांगितलं म्हणजे तिचं काम झालं आणि बापाची झोप आली. मुलगी एवढीशी असल्यापासून तिला नुसती साधी पर्स घ्यायची असेल ना तर पप्पाला विचारणार ही घेऊ का ती घेऊ. आणि नवऱ्याच्या बाबतीत सगळ्यात शेवटी सांगते सगळं नक्की झाल्यावर. आणि तो शंभू पाहिलात का? 15 मिनिटापूर्वी त्याची माझी ओळख नव्हती आणि आता माझ्या घरात शिरून माझ्या डोळ्यात देखत माझ्या मुलीला स्वतःची बायको म्हणून घेऊन चाललाय. अरे त्या बाबाचा मान काय? पप्पा काय झालं? मी बोलत का नाही मग? तरी मला वाटलंच होतं की याला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही म्हणून. तू जरा गप्प बसशील का? पप्पा चिन्या बघ ना पप्पा काही बोलतच नाहीये. नाही मला माहिती आहे. काय? काय करू का? डॉक्टरांना फोन करू का? काय होईल तेव्हा माझं वय करायची गरज नाहीये. आता माझ्या जीवा बघलाय. शांत हो काय? डॉक्टरांना फोन करायला मी एका पायावर तयार. त्यांची धाकटी मुलगी आहे ना. डॉक्टरांची धाकटी मुलगी चटणी आहे. अहो या नाही बसायचे. मी चहा घेऊन येते. तो येईल आपण.
म्हणजे मला वाटलं होतं माझ्या वाढदिवसासाठी नवीन क्रॉकरी या पट्ट्यासाठी. पप्पा काय करता पप्पा? मुला तिच्याशी ती ऑकवर्ड वाटेल. मुला काहीतरी मिळवायची. अगं मगाशी बोलत होते ना एवढ्याला, मी जर केवळ बोलत असतो ना तर माझी त्यांना बोलावं वाटलं. जावई म्हणून करा. एक मिनिट, तुम्ही माझे जावई झालेला नाहीत. म्हणजे काय? आमच्या लग्नाला तुमची परवानगी नाहीये? असं कुठे म्हणतोय? फक्त लग्न होईपर्यंत जावई होणं योग्य नियमच. मुळीच नाही. यांच्या लग्नाला माझी परवानगी नाही. पप्पा बघ, या सगळ्या प्रकारात बरेच प्रश्न गुंतलेले असतात. पहिली गोष्ट, तुला एवढ्या लवकर लग्न करायची गरज आहे. लवकर? दुसरी गोष्ट, तुला तुझा जोडीदार निवडणे एवढी अक्कल आली आहे का? पप्पा तिसरी गोष्ट, आम्हाला कुणालाही विश्वासात न घेता तू तुला स्वतः कसा घेऊ शकतेस? आणि हे सुद्धा तपासायला पाहिजे की तुझ्या बुद्धूपणाचा फायदा घेऊन तुला कोणी फसवत तर नाही ना? पप्पा यांना माझ्या हेतूविषयी शंका आहे. आपण यात राग म्हणून घेत नाही. त्यांची मनस्थिती आणि वय सगळं लक्षात घ्या. ओके. शेफाली जी, कैसी है आप? परसों कॉलेज में मैंने आपका डांस देखा, अब बहुत ही अच्छा डांस है. कौन? मैं सैफ अली खान बोल रहा हूँ. नहीं, वाकई में सैफ अली खान बोल रहा हूँ. अब बहुत ही ब्यूटीफुल है, अब बहुत ही अच्छा डांस है. थैंक यू, थैंक यू. मैं भी आपका बहुत बड़ा फैन हूँ. अच्छा, गाती भी है. वाह! और अब फर्स्ट क्लास में पास हुई. वाह वाह! शिफाली जी, मैं मेरी अगली फिल्म में आपको चांस देना चाहता हूँ. हाँ, अगले हफ्ते सिडनी में शूटिंग शुरू हो रही है. पाएंगे? मेरी एक ही शर्त है, अब चिन्मय घाट पांडे को अपना बॉयफ्रेंड बनाइए. चिन्मय घाट पांडे, आपका वो हैंडसम डैशिंग फ्रेंड. शेफाली, oh Sandy, I'm such a good friend. Oh, it's such an honor. अच्छा, डांटना हूँ तो मैं फिर बाद में बोलूँगा. अच्छा, बाय. जरा बाजारात जाऊन ये. काय चिन्या, तुला बरं नाही वाटत आहे का? नहीं, ठीक है. सर्दी, खोकला, ताप, डोकं जड होणं यातलं नाही? पण असं का विचारतेस तू? काय नाही, असं झालं. हाँ, ये चेहरा वगैरे उतरला दिसतोय की काय? 2 दिवस दाढी केली नाही ना, म्हणून असेल कदाचित. नाही का, सगळी विचारलं. ते तुम्हा तरुण मुलांमध्ये हल्ली 4-4 दिवसाची दाढी ठेवायची फॅशन आहे, ते माहिती आहे मला. मग काय विचारलंस? अरे बघ ना, संध्याकाळची वेळ असूनही तू कुठे बाहेर उंडाळायला गेला नाहीस. तुझं ते हँड लावणारे म्युझिक न लावता आणि पोरी तिला फोन न करता घरात बसून कादंबरी वाचतोयस. ऑर्गॅनिक केमिस्ट्री नावाची कादंबरी असते का मम्मी? म्हणजे अभ्यास करतोयस तुझी न्या? मग ये इथे ये. मम्मी अरे मग तुला झालंय काय चिन्या? हल्ली मला अभ्यासच करा असं वाटतं. हल्ली म्हणजे गेल्या आठवड्यात जाऊ ना. कर तू क्रिटिसाइज, पण मम्मी तू बी प्रिसाइज. रजत तिच्या लंबू बॉयफ्रेंडला घरी घेऊन आली आणि पप्पांनी त्याचा पोपट करून टाकला त्या दिवसापासून. अरे पण त्याच आणि तुझ्या अभ्यासाचं
नाही कसा आपण तर त्या दिवसापासून जाम डिस्टर्ब झालो. परवा पार्टीत संगीताचे डॅडी सुद्धा म्हणाले तुमच्या घरी जे काही झालं ना ठीक नाही झालं. आणि त्यांना कशाला सांगायला गेलास रे? मी नाही सांगितलं तर संगीताने सांगितलं. पण संगीताला तरी तू सांगितल्याशिवाय कळलं का? नाही प्रश्न तो नाहीये. हे बघ संगीताला आपल्या पप्पांचं वागणं आवडलेलं नाहीये. मुलीच्या बॉयफ्रेंडला वागण्याची काय पद्धत झाली का असं ते म्हणाले. हे बघ नुसता बॉयफ्रेंड नाहीये, त्याला आमच्या मुलीशी लग्न करायचंय. संगीताच्या वडिलांवर अशी परिस्थिती आली ना तर बघते कसे वागतात ते. संगीताच्या वडिलांवर आमिषा प्रसंग येऊ देणारच नाही. काय? संगीता असा प्रसंग येऊ देणार. बरं ते झालं. हे बघ मी काय म्हणतो आजकालचे समाजात असं वडिलांची परवानगी घ्या त्यांची पसंती विचारा जुनाट राहत नाही. प्रश्न आहे तो त्या दोघांच्या मर्जीचा यार. आई वडिलांचा संबंध येतोच कुठे. Good evening. May I come in? माझं नाव मिसेस राणी रामा. राणी रामाणी अगदी मुद्दामून ठेवल्यासारखं वाटतं. मुद्दामच ठेवलंय. त्याचं काय माझ्या मिस्टरांचं नाव आहे राजा रामण. त्यांनी कौतुकानं माझं नाव राणी ठेवलं. छान म्हणते नाही ऐकायला राजा राणी. राजा राणी काय तुमची ट्रॅव्हल एजन्सी आहे का? एक्सक्यूज मी. ते राजा त्यांनी वेगळे. आमचा एक्सपोर्टचा बिझनेस आहे लेदर गुड्सचा. आय एम सॉरी. अगं असावरी आपल्याकडे कोणीतरी रामाणी म्हणून बाई आहे. अय्या या ना या बसा बसा बसा. चहा घेणार का? थँक्यू. अगं तू चहा माझ्यासाठी आणलाय. तू ओळख होतीस काय? त्या कोणाच्या आई आहे? कुठल्या तरी राजकुमार किंवा राजकुमारीच्या. अरे या उत्पन्नच्या आई. अरे नवरा बायकोचं नाव राजा राणी आणि मुलाचं उत्पल. अरे उत्पल. That's right, उत्पल. मी तुमच्या मुलीला रजतला पाहायला. एक मिनिट. हे बघा आमच्या मुलीचं एवढ्यात लग्न करायचं आणि जेव्हा केव्हा करायचं असेल ना ते एक मिनिट ते तुमच्या मुलाशी करायचं नाही. तेव्हा तुमच्या मुलाने असं काही समजून पाठवलं असेल ना की जरा आई मुलगी बोलू नये आई बरोबर तर त्याचा उपयोग होणार नाही. हे लग्न होणार नाही. एक मिनिट तुम्ही यांच्याकडे लक्ष देऊ नका. काय लक्ष? याचा काहीतरी घोटाळा होतोय. आई घोटाळा नाही. ते आलंच लक्षात. आता मी आले तेव्हा मला विचारत होते तुमची ट्रॅव्हल एजन्सी आहे का म्हणून. त्या नावात मी बोलवते. Excuse me, Mrs. Bhattapati. मी इथं तुमच्या मुलीला पाहायला आले. ती माझी सून म्हणून पसंत करायला लागली. उत्पल म्हणत होता की त्याला एका अशा या मध्यम परिस्थितीच्या मुलीशी एक मिनिट. हे बघा आमची परिस्थिती मध्यम नाहीये. हे बघा मी गडकरी खाडीलकर आणि देवल या कंपनी चार्टर्ड फर्म मध्ये सिनियर अकाउंटिंग ऑफिसर आहे आणि माझी गाडी सुद्धा आहे. पियाट असेल, राईट? पियाटच आहे पण गेली 10 वर्ष मी मेंटेन करतोय. म्हणून तर मध्यम परिस्थिती म्हटलं नाही तर वाईट परिस्थिती म्हटलं नसतं का? आपल्या घरात आपला अपमान करताय. तू जरा थांब ना. थोडं थांब. तुम्ही बोला. तर उत्पल म्हणत होता की त्याला एका या अशा परिस्थितीतल्या मुलीशी लग्न करायचंय. मी म्हटलं नो प्रॉब्लेम, गो अहेड. मुलगी गरिबा घरची असली तरी तुम्ही असेल तर बघायला काय हरकत नाही. म्हटलं घेऊन ये कधी आपल्या घरी. परवा विचारलं आणि काय झालं तर म्हणाला मुलीच्या वडिलांनी नकार दिलाय म्हणून. तेव्हा म्हटलं एकदा जाऊन पाहायलाच हवं. कुणाला? मुलीला का मुलीच्या बापाला? त्यांना तर पाहतेच आहे पण कर्तव्य त्यांच्याशी नसून मुलीशी होतं. आणि लग्न झाल्यावर काय माहेरचा संबंध तोडून पण टाकताय. काय कसली माणसं आहेत